सलाम. आज कारणाचं आज 6वा क्लास आहे, त्याकडे आपण वळूया. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याकडे लक्षपूर्वक विचार करून उत्तर द्या मला. तुम्हाकडून कोणीतरी 1 लाख रुपये चोरी करून घेऊन गेले आणि तुम्हाला माहित नाही कोणी चोरी केलं, पण कोणीतरी चोरी करून घेऊन गेलं. तुमच्या मनामध्ये कोणतं भावना येणार? बोला. दुःख होणार, हार्ट अटॅक आ जाएगा. गेलं ठीक आहे. अजून बाकींना काय? नाही, काय करणार सांगा? पोलिसांकडे जाणार. का जाणार? चोरीला गेलंय तर ते कोणी घेतलं ते समजलं पाहिजे. जर काय तुम्हाला 1 लाख रुपये जरा वेगळं वाटतं. आता मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. समजा कोणीतरी तुमचा हात तोडलं, कारण कोणीतरी तुमचा हात तोडलं तर तुम्हाला कसं वाटेल? सांगा सांगा. काय? त्याचा हात तोडेल. मी हे प्रश्न विचारण्याचं काही ना काहीतरी कारण आहे, थोड्या वेळानंतर सांगतो. ठीक आहे. आता कोणी जरी येऊन सांगितलं ठीक आहे तुमचं 1 लाख रुपये गेलं ना, फरक पडत नाही, किंवा तुमचा हात तुटला ना, जाऊ द्या, असं बोललं तर काय येणार? राग येणार. तेव्हा राग येणार. पण राग काय यायचं? बघितलं? आता समजलं. एक तर गेलं तर गेलं, उलट येऊन सांगतात की आता सोडून द्या म्हणून बोलतायत. ते कसं आम्हाला सहन होईल? समजलं का मी का म्हणत आहे? आपण मनुष्य असून आपल्यामध्ये हे सगळं भावना आहे, बरोबर आहे. पण हे का आहे? असलं भावना का येतात? असं का वाटत नाही ठीक आहे बाबा माझा हात तुटला, ठीक आहे त्याला माफ करतो, सोडून द्या? नाही, हे काही ना काहीतरी, ते आता मी येणार आहे, काही ना काहीतरी कुठेतरी जुळत नाहीये. आता काय जुळत नाहीये ते आपण बघूया. हे पटत आहे का? कोणीतरी आपल्याला असं सांगितलं की सोडून द्या, की आपण सोडणार नाही. ठीक आहे. तर आजचं जे मेन शब्द जे मी बोलणार आहे त्याला म्हणतात करेक्ट, प्रायश्चित. प्रायश्चित. आता प्रायश्चित म्हणजे काय? त्याचा 2-3 अर्थ असतात. 2-3 वेगळ्या रीतीने आपण बघूया, कारण काय माहिती आहे ते समजलं पाहिजे. आता प्रायश्चित म्हणजे ठीक आहे, रेडी. प्रायश्चित म्हणजे अनुकूल करणे, म्हणजे स्थिती प्रतिकूल आहे त्याला अनुकूल करणार, म्हणजे आपल्या बाजूने करणार. समाधान करणं म्हणजे समोरचा व्यक्ती भडकला आहे, आता आपण काय करणार आहे? थोडा जास्त भडकलाय, थोडा शांत व्हा. समजलं? हे प्रायश्चित्त बद्दल बोलत आहे. आता मी का म्हणत आहे? कुठेतरी प्रभू मध्ये येण्या अगोदर आपण पण हे प्रायश्चित्त खूप केलंय, बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याकडून चुकी घडलं, देवाला ते आवडत नाही म्हणून कुठेतरी आपल्या हृदयामध्ये आहे. तर म्हणून आपण काय करतो? आपण काही ना काहीतरी देऊन प्रभूने आपल्या अनुकूल असावं,
प्रभू बरोबर समाधान असावा, प्रभू आपल्याशी शांत आहे किंवा आपण त्या हिशोबाने बोललो ना चांगलं स्थितीत आहेत, हे करण्यासाठी आपण प्रायश्चित केलंय. काय उदाहरण देऊ शकता? काय काय केलंय? रडून प्रार्थना केली असेल, अजून उपवास धरलं, डोकं आपटून. बघा, कारण काही लोकांना वाटतं की अजून जास्त केलं तर प्रभू प्रायश्चित ते स्वीकार करणार, बरोबर आहे, किंवा मी जास्त पाप केल्यामुळे प्रायश्चित पण त्या हिशोबाने मोठं केलं पाहिजे, नारळ फोडलं, किती काही केलं, बरोबर आहे, हे एक हिशोबाने प्रायश्चित होतं. माझं म्हणणं कसं माहित आहे, इकडे पण प्रायश्चित आहे, पण देवाचं आज तुम्ही हे शिकल्यानंतर समजेल की लोक जे प्रायश्चित म्हणून किंवा बाकी जे धर्म प्रायश्चित म्हणून करतात आणि प्रभू जे येशू जो प्रायश्चित म्हणतो त्यामध्ये फरक आहे, खूप फरक आहे. आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं हे प्रायश्चित कसं येतं ते परत सांगतो. आपण त्या दिवशी सांगितलं होतं अगोदर, आता हे देव आहे आणि हे आपण माणसं आहोत. अगोदर एदेनच्या बागेत दोघांचं संगती होतं, देव आणि माणसं एकमेकांसमोर समोर संगती चालू होतं. त्यानंतर माणसानी पाप केलं आणि पाठ फिरवलं, देवाकडून दूर गेलं, देवानी पण पाठ फिरवलं, असं झालं. त्यानंतर आपण काय सांगितलं, कुठे 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 क्रूसावर, क्रूसावर देव नाही फिरला, बरोबर आहे, देव फिरला. आणि गेल्या वेळेला आपण म्हणत होतं की आपण फिरला पाहिजे. आता माझा प्रॉब्लेम हे आहे, देवानी का फिरावं, देवानी का फिरावं, समजलं? हे प्रायश्चित ह्या बरोबर आहे की दोघेही विरोधात होते. गरज कोणाला आहे फिरण्याचं? मनुष्याला. म्हणून आपण एवढं जे काही प्रायश्चित केलं आपण आपल्या बाजूने करत होतं. नारळ फोडणं, बोला ना, मंदिर जाणं, मस्जिद जाणं, चर्च जाणं, सगळं आपण आपल्या बाजूने प्रायश्चित चालू होतं. पण कधी विचार केला नाही की देवाला ते स्वीकारायचं आहे का नाही, हे आपण कधी विचार केला नाही. आपल्या बाजूने आपण करत होतो, तेच आपण चुकत होतो एक हिशोबाने. पण प्रभू येशू मध्ये आल्यानंतर आपल्याला कळलं की खरोखर प्रायश्चित काय आहे. आता मी आज तुम्हाला वचनातून आपण बघणार आहोत की देवानी का आवडलं. समजलं? आपण लोकांना आतापर्यंत सांगत होतो तुम्ही वळा तुम्ही वळा, पण आपण कधी विचार केला नाही की देवानी का आवडलं किंवा देवानी त्या वळण्याचा पूर्ण कार्यक्रम कसं होता, हाऊ, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात हाऊ, कसं झालं म्हणून. इकडे मी एक चित्र काढत आहे, त्याकडे लक्ष द्या, तर तुम्हाला कळेल की त्याचा प्रॉब्लेम काय म्हणून. देव जो पिता, आणि इकडे इंग्लिश मध्ये लागतं मी, आणि मराठीमध्ये पण लिहिलं तर मी. आता प्रॉब्लेम कुठे माहिती आहे, मी जसं सांगितलं हे समजलं, देव इकडे आहे, आपण इकडे आहोत, मध्ये खूप मोठा समजलं. आता देव आणि आपल्या मधला प्रॉब्लेम कुठे चालू होतो बघा. इकडे देव पवित्र आहे, आपण. आता देव पवित्र असल्यावर आणि आपण पापी असल्यावर यामध्ये संगती होणार का? नाही. हे आता मी लिहिणार आहे, याकडे लक्ष द्या. तर आपल्यामध्ये
संगती नाहीये. आता अजून एक प्रॉब्लेम आहे जे मी विचारलं ना, तुमच्या मनामध्ये एवढंच का आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला का सोडायला तयार नाहीये? देव धर्मी आहे किंवा न्यायी आहे आणि आपण कुठे आहोत? आपण पापात आहोत. देव धर्मी असल्यामुळे आपल्या पापासाठी काय केलं पाहिजे? दंड दिला पाहिजे किंवा शिक्षा. हे पटत आहे का? इकडे आणि इकडच्या मध्ये खूप मोठा एक आता जागा इकडे मध्ये आहे. प्रभू इकडे आणि आपण इकडे आहोत, हे आपल्या स्थिती होत. आता कधी कधी आपण सांगतो की हा नाही, प्रभू येशूमुळे हे सगळं झालं. पण प्रभू येशू नसलं असतं तर इकडे काय चालू आहे याकडे आज पहिलं बघूया. म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे जे प्रभूला ओळखत नाही त्यांच्या जीवनाबद्दल बोलत आहे. आता इकडे मी काही ना काहीतरी आता एक खून करणार आहे, तर तुम्हाला कळेल त्या प्रॉब्लेम काय म्हणून. हे काय माहित आहे? वीज. बरोबर आहे. हा, आता ह्याचा अर्थ म्हणजे काय माहित आहे? देव धर्मी असल्यामुळे त्याचा शिक्षा आपल्यावर. त्यासाठी आपण काही वचन वाचूया, म्हणजे हे सिच्युएशन काय पहिला ओळखून घेऊया. ठीक आहे. आता पावसाळ्याचं सीझन असल्यामुळे ते अजून तुम्हाला लवकर कळेल. रोमकरांचं पत्र 1 अध्याय आणि 18. पहिल्याचा 18 पासून वाचा. वास्तविक ही माणसे आणि तिने सत्य दाबून ठेवतात. त्यांच्या अभक्तीवर अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. बस काय दिले? जरा जोरात वाचा. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात. अनितीने सत्य दाबून ठेवतात. त्यांना सत्य काय माहित आहे पण काय करतात? सत्य दाबून ठेवतात. त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर. त्यांचा 2 प्रॉब्लेम आहे. काय काय आहे? अभक्ती आणि अनितीवर. हा, आता समजलं ही मी हे का बनवलं इकडे? देवाचा क्रोध मनुष्यावर आहे. समजलं? आता माणसाने अजून काय केलं बघा. हा, कारण देवाविषयी प्रभू होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते. कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. देवाकडून येणारं ज्ञान दिसून येतं, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम काय झाला? प्लीज. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्यांच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्यांचे सनातन सामर्थ्य व देवाकडून निर्मिलेल्या पदार्थापासून ज्ञान होऊन स्पष्ट दिसून येत आहे. बघा, देवाचे जे गुण आहे तुम्ही सृष्टीमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसून येतं म्हणून लिहिलंय. पण माणसाने काय केलं ह्याकडे विचार करा. आता हे जे चित्र आहे ना, तुम्ही लक्षात ठेवा की देवाचा क्रोध माणसावर येत आहे. का? बघा काय. अशासाठी की त्यांना कसलीही सबक राहू नये. हा, ते मला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. ते ओळखूनही देव म्हणून गौरव केलं नाही. आता खूप जणांना विचारा देव आहे का? देव आहे. तुम्ही मानतो का? तेच प्रश्न. समजलं? देव आहे यांना माहित आहे. पुढे किंवा त्याचे आभार मानले नाहीत. किंवा त्याचे आभार मानले नाही. प्रभू खूप काही देतो आणि आपण काय करतो? आभार मानत नाहीये. ते पण प्रभूच्या दृष्टीने चांगलं नाहीये. पुढे हा, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. स्वतःला शाणे म्हणता म्हणता ते
मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य पक्षी, चतुष्पाद पक्षी व सरपटणारे प्राणी त्यांच्या प्रतिमेच्या रूपाची त्यांनी अदलाबदल केली. म्हणजे काय झालं, जे मूर्ती पूजा आणि जे काही सगळे त्यांनी ओढून घेतलं. आता समजलं देवाचा क्रोध माणसावर का भडकले. देवानी जे काही सांगितलं त्याचा पूर्ण विरोधाच्या हिशोबाने ते कार्य करत आहे. ठीक आहे. दुसरं इफिसकरांचं पत्र 5वा अध्याय 5 आणि 6. जात कर्म, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणाचाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारस नाही. व्हेरी गुड. ऐकून घ्या, हे तुमच्या जीवनासाठी आणि सगळ्यांच्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. परत वाचा 5वं वचन. जार कर्मी अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. हा मूर्तीपूजक. अरे त्यांनी मूर्तीपूजा कुठे केलं. पण एक हिशोबाने जेव्हा तुम्ही देवाला मानत नाही आणि बाकी सगळं मानतात, तुम्ही मूर्तीपूजक आहात. तुमच्याकडे मूर्तीचं गरज नाहीये. समजलं. तुम्ही लोभी आहात म्हणजे काय झालं. कोण तुमचा मूर्ती काय आहे. पैसा. समजलं. तुम्ही घरी मूर्ती ठेवत नाही पण तुमचं लक्ष सगळं पैशावर केंद्रित आहे. व्हेरी गुड. पुढे. असल्या कोणाचाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही. तुम्ही कितीही काही करा, चर्च मध्ये जावा, तुम्ही कितीही आपण सांगितलं ना प्रायश्चित केलं असेल पण त्याचा काही फायदा नाही. कारण तुम्ही जे कार्य करता हे प्रभूला आवडत नाही. पण त्यामधून मार्ग आहे. काय दिलंय बघा. नाही हे तुम्ही जाणून आहात. हा. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसू नये. आता काही लोक म्हणणार, हे बाबा तू जेवढं लक्ष देऊ नको, राहू दे, सगळं जग पण करत आहे, तू पण तसंच कर. ते पण लोभी आहे, मी पण आहे, तू पण आहे, तर काय काय नाही. ते काय सांगत आहे 6वं वचन. पोकळ भाषणावर कोणी तुम्हास फसू नये. फसवू नाहीये. पोकळ भाषण. सैतान पण तुम्हाला सांगणार सगळे करत आहे ना, तुम्ही पण करा ना, फरक काय पडत आहे. पोकळ आहे. देवाला तसं आवडत. पुढे. कारण अशा पापामुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रावर हा देवाचा कोप होतो. देवाचा इकडे बघा. देवाचा कोप आपल्यावर आहे. कधी कधी आपण ओळखत नाही. आपण रोजमर्राच्या जीवनामध्ये असं चालू असतं की बच गे आज काय झालं नाही ना, वीज कडकलं नाही ना, चला. आज चोरी केला, पकडला गेला नाही, चला. आज खोटं बोललं, चाललं, चला. आज कोणाचं काहीतरी घेतलं, कोणी बघितलं नाही, चला. आपल्याला वाटतं कोणी बघितलं नाही. हे सगळं देव बघत आहे. पण कधी कधी असा विचार येतो ना, कोणी आपलं काहीतरी चोरी केल्यावर कसं झालं पाहिजे, जोरात वीज कडकलं पाहिजे आणि तो तिकडे पडला पाहिजे. म्हणजे आपल्याला वेळ बघा तो करत होता. बरोबर ना. देवाचा क्रोध आहे ना, लगेच झालं पाहिजे. पण उलटा विचार करत नाही. मी तसं करताना वीज तेव्हा कडकलं तर. समजलं का. कधी कधी आपल्याला वाटतं की प्रभूने न्याय केलं पाहिजे, पण कोणाच्या हिशोबाने, बाकींच्या हिशोबाने, मला सोडून. पण देव न्यायी असल्यामुळे देव सर्वांबरोबर तसंच वागतो. देव सगळ्यांना समय दिले आहे. समजलं. आपल्याला वाटतं की देवाने आत्ता केलं पाहिजे, पण देव सांगतो थांबा. आता असं वाटेल हे कधी होणार. प्रभू दिसत नाही. हे प्रकटीकरण लास्टचं पुस्तक, प्रकटीकरण 6वा अध्याय 15 ते 17 वाचा. ते अजून चांगलंय. आता विचार करा कोण कोण आहे त्यामधला. त्या लिस्ट बघा आणि विचार करा की कोणाबद्दल लिहिलं गेलंय. हा. पृथ्वीवरील राजे, मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास, सर्व स्वतंत्र माणसे. समजलं का. यामध्ये मोठं आणि छोटं सगळे आहे तिकडे. हा. अरे वा. हे मोठं माणसं कुठे बसलं पाहिजे. राजासनावर अधिकारी आहेत तर ते आपल्या. पण हे कुठे बसले. हा. पुढे. हा. आणि ते डोंगरात व खडकास मनाने
पडून राज्यस्थानावर बसलेल्या आमावर पडा. अरे हे तर मूर्ख आहे. एक तर इतका मोठा अधिकारी आहे आणि जाऊन डोंगराच्या आतमध्ये लपलेला आहे आणि सांगत आहे की डोंगर आमच्यावर पडू द्या म्हणून सांगत आहे. म्हणजे काही ना काहीतरी भयंकर होत आहे तिकडे. 16 वाचून परत वाचा. आणि ते डोंगरास व खडकासपणाने आंबावर पडून राज्यस्थानावर बसलेल्या पुरुषांच्या तोंडापुढून व कोपऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. आम्हास लपवा. हे लोक लपत आहे. कोण लोक लपत आहे? अधिकारी, राजे सगळे लपत आहे. कोणाकडून लपत आहे? आसनावर बसलेला. कसं दिलंय 16 मध्ये? राज्यस्थानावर बसलेल्या पुरुषांच्या. एक राजासन आहे तिकडे. त्या आसनावर कोणीतरी पुरुष बसले. त्यांचा तोंडा पुढून व म्हणजे 2 जण आहेत तिकडे. तिकडे ऐका. आसनावर कोण बसलाय? देवपिता बसलाय. देवपिताच्या समोर त्याचा चेहरा बघता येत नाही म्हणून ते लपून बसले आहे. ते सांगतात 16 वचन कसं चालू आहे? पुढे म्हणाले आम्हावर पडून राज्यस्थानावर बसलेल्या पुरुषांच्या. पुरुष कोण? राजा आसनावर बसलेला पुरुष आहे तो देव जो पिता आहे. आणि पुढे आणि कोकराचा क्रोध. आता कोकरा कोण आहे? प्रभू येशू आहे. त्याचा क्रोधापासून आम्हाला लपवा. समजलं? आज आपल्याला ते दिसणार नाही पण प्रकटीकरणामध्ये लिहिलंय की येणाऱ्या दिवसात जेव्हा देवाचा क्रोध येतो लोक काय करणार? डोंगराकडे जाऊन ते लपणार. असं वाटतं की आता डोंगर असल्यावर काहीतरी आपण वाचेल. समजलं का? एवढं खराब स्थिती आहे. आणि हे साधे माणसं नाहीये. राजे, अधिकारी. समजलं? खूप मोठं लोक असूनही प्रभूच्या समोर उभं राहू शकत का? कारण त्याचा क्रोध त्यांच्यावरती येत आहे. हे ते सांगतात ना. आता आपल्याला सांगत आहे की क्रोध येणार आहे. आता हे जे लिहिलंय जेव्हा क्रोध चालू असतं तेव्हा ते काय करतात म्हणून प्रकटीकरण म्हणजे काय? येणाऱ्या दिवसाबद्दल सांगत आहे. येणाऱ्या गोष्टीबद्दल स्पष्टपणे लिहून दिलाय की तुम्ही वाचवा स्वतःला. आपल्याला चान्स आहे. आपण जर काय प्रभूच्या क्रोधामध्ये आहात, आता थोड्या वेळानंतर येतो असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याचं उत्तर आता थोड्या वेळाने येणार आहे. पण तुम्हाला असं वाटतं की जे आपण वाचलं की आपण प्रभूच्या विरोधात पाप केलं आणि आताही पश्चाताप केलं नाहीये तर आता करण्याची संधी सगळ्यात उत्तम आहे. कारण एकदा तुम्ही ह्या स्थितीमध्ये पोहोचलं ना तुम्ही काही करू शकत नाही. कारण प्रकटीकरणामध्ये जी स्थिती आहे की क्रोध येत आला आहे आणि ते लोक वाचण्याचा प्रयत्न करत आहे. आणि 17 कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे. क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे एक दिवस प्रभूने नेमला आहे. क्रोध येणार आहे. तुम्ही कितीही काही करा ते रोखू शकणार नाही. फक्त एकच करू शकता, तुम्ही क्रोधातून वाचू शकता. वाचण्याचा कार्यक्रम कसा आहे सांगतो. पुढे. आणि त्याच्या पुढे कोण टिकेल? आणि त्याचा पुढे कोण टिकेल? त्याचा क्रोधापुढे कोण टिकेल म्हणून प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर आहे की कोण टिकणार नाही. पटलं का? आता तुम्ही मला सांगणार इकडे ऐका. आता प्रभूचा क्रोध येत आहे ना. हे आपला शिक्षा. आधी विचारलं होतं तुमचा हात तोडला कोणीतरी, तुमचे पैसे घेऊन गेलं तर आपण सोडलं पाहिजे का? नाही. का? कुठेतरी न्याय होत नाहीये. आता देवाने आपल्याला सोडलं पाहिजे का? नाही सोडलं पाहिजे. समजलं? तिकडे पण न्याय होत नाहीये. पटलं का? म्हणून मी तुम्हाला ते प्रश्न आधी विचारलं होतं. जेव्हा आपल्या काहीतरी नुकसान झालं, आपला कोणीतरी पैसे घेतलं आणि आपण सोडायला सांगितलं, आपण सोडायला तयार नव्हतं. समजलं? तर आपल्याकडे आता 2 उपाय राहिलाय. येस म्हटलं की शिक्षा द्या. आता माणसाला शिक्षा द्या म्हटलं तर कुठे जाणार तो? नरकात जाणार. पटलं का? त्याकडे आता उपायच नाहीये. कारण त्यांनी जे काही पाप केलं, प्रभूचं शिक्षा झाला तर तो नरकात जाणार.
आता इकडे बाकी काय उरलंय? स्वर्ग, नाही. शिक्षा देऊ नका सांगितलं तर क्षमा, शिक्षा. माफ. तुम्हाला क्रोध आला ना, आपल्याला विचारलं ना उसको छोड़ दूं क्या, बोला नहीं. नहीं, क्यों? आवाज लेके गया ना तो कैसे छोड़ेगा? देखो, धर्मी या न्यायी होने के नाते आप कर नहीं सकते, समजलं? कारण त्यांनी जे काय तुमचं नुकसान केलं ते जेव्हापर्यंत भरपाई होत नाही न्याय झालं नाही. समजलं? हे मी का सांगत आहे? नाही तर लोक सांगणार अरे प्रभूने असंच माफ केलं पाहिजे. नाही, प्रभू असंच माफ करू शकत नाही. म्हणजे आता काय करायचं? इकडे 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 लक्ष द्या. आता थोडा वेळ आहे. हे वीज कडकत राहायचं का? नाही. नाही. कारण झालं तर आपण नरकात जाणार आहोत. वीसला शांत करायला पाहिजे ना, वीजला शांत करायला. शांत केलं पाहिजे. शाबास. त्यासाठी आपण आता ते वचन घेऊया. आणि त्यामुळे आपलं जीवन आतापर्यंत जर काही समजलं नसेल, येणाऱ्या दिवसापासून आपल्या जीवनामध्ये धन्यवाद असलं पाहिजे की प्रभू तू हे केलं म्हणून मी वाचलो. ठीक आहे. आता त्याचं वचन इकडे लिहितो. 1 योहान 4 अध्याय आणि 9 वचन. देवाने आपल्या एका पुत्राला जगात पाठविले आहे यासाठी की आपण त्याच्याद्वारे जीवित राहावे. यामध्ये देवाची प्रीती आपल्या ठाई प्रगट झाली. बरोबर आहे. आणि 10 वचन. प्रीती म्हणावी तर हीच, प्रीती म्हणावी तर ही. आपण देवावर प्रीती केली असे नाही, हा. तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली हा. आणि स्वपुत्राला आपल्या पातकाचे प्रायश्चित व्हावे, आपल्या पातकाचे प्रायश्चित प्रायश्चित व्हावे. म्हणून पाठविले. म्हणजे प्रायश्चित कोण करत आहे? प्रभूच्या वतीने आलं. हे फरक समजलं का? इकडे लक्ष द्या. आतापर्यंत प्रभूला ओळखण्या अगोदर प्रायश्चित आपण करत होतो. आपण वेगवेगळ्या गोष्टी करत होतो. उलट इकडे प्रायश्चितचा जे काय कार्यक्रम कोणी केलं? प्रभूने केला. आता इकडे लक्ष द्या. समजलं? आता इकडे बघा. आता मध्ये कोण आलं? पुत्र. समजला? देव पिताचा क्रोध कोणी घेतलं? प्रभू येशूने घेतलं. न्याय झाला? हा. इकडे ऐका त्यानंतर बघा. पिताचा क्रोध आपल्यावर पडणार होता, पण मध्यस्थीसाठी कोण आला? पुत्र आला आणि ते सर्व क्रोध त्याच्यावरती घेतला. आता क्रोध प्रभूने घेतल्यामुळे तुम्हाला माफ करता होणार का? होय. कारण आता धर्म आणि न्याय बरोबर झालं. कारण कोणीतरी ते घेतलं. समजलं? आपण पापी होत, आता आपल्याला धर्मी म्हणू शकतो का? म्हणू शकतो. कारण हे जे काही दंड घ्यायचं होतं ते प्रभूने घेतलं. हे फरक समजलं का? अगोदर हे नव्हतं. मी माझ्या हिशोबाने करत होतं, पण त्याचा काय फायदा झाला का? नाही. मी खूप काही मेहनत केलं, खूप काही मी दिलं, खूप काही यात्रेला गेलं, पण झालं काही नाही. पण आता काय केलं? प्रभू सांगतो प्रायश्चितचे जे काही कार्यक्रम मी करतो, मी तुम्हाला ते करून देतो. म्हणजे जे काही माझं मी तुम्हावर जे राग होत, माझं जे न्याय होतं ते प्रभू येशूद्वारे सगळं काही बरोबर झालं. हे पटत आहे का? हा. आता त्यामधलं सगळ्यात महत्वाचा शब्द बघा कुठे काय दिलाय. वाचा परत. देवाने आपल्या एकोपे पुत्राला जगात पाठवले आहे. बरोबर आहे. जगात पाठवलं तर काय झालं? यासाठी. आता खूप वेळेला आपण म्हणतो योहान 3:16 देवाने जगावर प्रीती केल्यामुळेच हे सगळं झालं.
देवाने जर काही प्रीती केलं नसतं ना काही नाही झालं असतं. पण प्रीती कसं आपल्याला समजेल? हा वाचा. त्यासाठी की त्याच्याद्वारे हा. आपल्याला जीवन प्राप्त व्हावे, आपल्याला जीवन प्राप्त जीवन प्राप्त व्हावे. त्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली. हा. प्रीती म्हणावी तर प्रीती म्हणावी तर ही आपण देवावर प्रीती केली असे हा. नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली हा. आणि तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. समजलं? तर प्रायश्चित्त पूर्ण कार्यक्रम देव पिताचा होता आणि देव पिताने प्रभू येशूला पाठवून पिताचं जे काही राग होतं, जे काही न्यायाचं जे काही गरज होतं सगळं पुत्रांनी पूर्ण केलं. आणि इकडे बघा मी काय हे करणार आहे. हे सगळं कशामुळे झालं? प्रीती. हे लक्ष ठेवा, प्रभू आपल्यावर प्रीती करतो म्हणून हे सगळं झालं, नाहीतर नाही होणार होतं. मी फक्त यासाठी लिहित आहे की प्रभू एवढं प्रेमी आहे म्हणून आपण इकडे आहोत. एवढं प्रेम होतं की त्यांनी काय केलं? आपला स्वतःचा पुत्राला प्रायश्चित म्हणून दिलं. म्हणजे आपल्याला आता प्रायश्चित करण्याची गरज आहे का? नाही. म्हणून खूप जणांना प्रभू येशू मध्ये आल्यानंतर खूप सुटका झाल्यासारखं वाटतं. कारण कालपर्यंत मी इतकं काय करत होतं प्रभूचं प्रायश्चित करून प्रभूला खुश करण्यासाठी. हे बघितलं? प्रभू अनुकूल होण्यासाठी, प्रभूचं समाधान होण्यासाठी, प्रभू शांत व्हावा म्हणून मी खूप काय करत होतं. आता करण्याचं गरज नाहीये, कारण जे काय करायचं होतं प्रभू येशूने केलं. मी फक्त ते विश्वासाने जेव्हा स्वीकार करतो ते माझं होतो. ठीक आहे का? हा. हे समजलं? पहिला योहान 4:9 आणि 10. ठीक आहे. आता काही लोकांची तुम्ही बोलताना ते सांगणार आहे ते तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी कुठे आहे? त्यासाठी पहिला योहान 2 अध्याय 1 आणि 2. बाबू माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. व्हेरी गुड. काय लिहिलं पहिलं वचन? अहो माझ्या मुलांनो, हा. तुम्ही पाप करू नये तुम्ही पाप करू नये म्हणून. योहान लिहत आहे की तुम्ही पाप करू नये म्हणून लिहत आहे. जर कोणी पाप केले पण पाप घडणार हे त्याला माहित होतं. तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त हा. पित्याजवळ आपला कैवारी आहे. आपला कैवारी एक आहे. बघितलं? पित्यासमोर कोणीतरी आहे म्हणून मी वाचलो. इकडे बघा.
हा जर काही इकडे नसला असतं तर प्रभू पिताचा राग माझ्यावर आला असता, पण हा मध्ये असून त्यांनी ते पूर्ण प्रायश्चित केलं. हा पुढे. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे, हा. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे, हा हे खूप महत्वाचं. केवळ आपल्या पापासाठी नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. व्हेरी गुड. किती चांगलं वाटतं ना की कोणीही जगातल्या ह्या जगात राहणारा कोणीही प्रभू येशूकडे आलं तर प्रभू त्याला माफ करतो. नाहीतर आपण कसं म्हणू, अरे आपण भारतात आहोत, प्रभू येशू इस्रायल मध्ये होतं, अरे मी काय करणार. नाही, प्रभू सांगत आहे मी जेव्हा मरण पावलं तुम्हा सर्वांसाठी एकदाच झालं. आता कोणी विचारणार पण मी प्रभू येशूवर विश्वास करत नाही आणि मला करायचं नाही, हे सगळं मला पटतंय पण मला करायचं नाही, काय होणार. व्हेरी गुड. तुम्हाला उत्तर ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे योहान 3:36. जो पुत्रावर विश्वास ठेवतो हा, त्याला सार्वकालिक जीवन आहे. हे क्लिअर आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. आहे म्हणजे आतापासून आहे. हा, परंतु जो पुत्राला मानित नाही हा. आता मी विचारलेला प्रश्न परत परत सांगतो. मला हे सगळं पटतं पण मला प्रभू येशूवर विश्वास ठेवायचं नाही, बरोबर आहे. आता त्याचं उत्तर काय दिलं तिकडे, जो पुत्राला मानित नाही त्याच्या दृष्टीत जीवन पडणार नाही, त्याच्या दृष्टीत जीवन पडणार नाही. देवाचा क्रोध बारीक त्यावर राहतो. काय काय परत वाचा. देवाचा इकडे 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 आहे का. देवाचा क्रोध बारीक त्यावर राहतो. त्याच्यावर राहतो का, कारण त्यांनी विश्वास कारण प्रभू येशू त्याच्या जीवनामध्ये नाहीये. हे पटलं का. इकडे बघा, हे क्रोध आहे ना ते चालू आहे. एवढं आहे की प्रभू येशू मध्ये असल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, हे देवाला सांगायचंय. पटत आहे का. जर काय प्रभू तुमच्या जीवनामध्ये नसेल तर हे क्रोध तुम्हापर्यंत येणारच आहे, कोणी त्याला रोखू शकत नाही. फक्त असं आहे की क्रोधाचा दिवस आला नाही म्हणून तुम्ही आणि मी वाचला. ह्याचा गंभीर समजत आहे का. परत वाचा लास्ट 36. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. का सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. कारण प्रायश्चित झालं, अनुकूल झालं, समाधान झालं, शांत झालं, सगळं काही आता मिटलं. कारण मी विश्वास ठेवलो. विश्वास ठेवल्याने माझ्या पापावरती जे काही येणार होतं सर्व ते प्रभूने घेतलं म्हणून मी सुटका झालो. परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीत जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. त्याच्यावर येणार आहे नाही दिलाय, रेत आहे. म्हणजे काय झालं. राहतं म्हणजे इकडे आहे का, इकडे आहे का. राहतं म्हणजे काय, ते कायमच आहे. शाबाश, समजलं. असं नाही की आज चालू झालं, आधीपासून होतं आणि ते चालूच राहणार आहे. समजलं का. काही लोकांना वाटतं नाही नाही आता नाही, नंतर येणार ना, नंतर बघूया. नाही, ते चालूच आहे, फक्त तेवढं तुम्हाला कळत नाहीये किंवा देवानी ते दिवस आणलं नाही म्हणून तुम्ही आतापर्यंत वाचले आहात, पण ते चालू आहे हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला विचारलं होतं प्रश्न, असं होतं असं झालं, देवानी का वळावं. पुत्रामुळे. पिता नाही तर वळणार नव्हतं. हे पटत आहे का. पिताला वळण्याचं गरज पण नव्हतं, कारण पित्याने सांगितलं आता हे सगळं पापी आहे, मरू द्या, सर्वांना मी नरकात पाठवून देतो, बस संपलं. वळण्याचं एकच कारण पुत्र होता. पुत्रामुळे देव वळला आणि तुम्हाला माफ केलं. आता हे जे वचन आहे हे लास्ट बघून घेऊया की प्रभूचा न्याय कसा बरोबर झाला, याकडे वळूया आणि बंद करूया. रोमकरांस पत्र 3 अध्याय 23 पासून 25 पर्यंत आहे. 25 नाही 26 पर्यंत. कारण सर्वांनी पाप केले आहे. आता हे पटत आहे का. कोणाशी बोलताना हे पहिलं लक्षात द्या की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहे. त्यामुळे इकडे बघा, देवाच्या त्यामुळे गौरवाला अंतरले. त्यामुळे क्रोध आहे. क्रोध त्यांच्यावर आहे, सगळ्यांवर प्रभूचा क्रोध आहे.
नीतिमान ठरतात त्याच्या रक्ताने त्याचा रक्ताने. हे इकडे लक्ष द्या. प्रभूचं रक्त हे सांगितलं ना. आता हे ना इकडे बघा. इकडून जर का आता थेंब थेंब असं दाखवलं ना तर तुम्हाला दिसून येईल की प्रभूच्या रक्ताद्वारे जे रक्त तिकडे प्रभूने वाहिलं त्यामुळे काय झालं, ते क्रोध शांत झालं. कोणाचा क्रोध शांत झाला? पिताचा. पिता आपल्यावर क्रोध करत होत पण पुत्राचा रक्त वाहिल्यामुळे तो शांत झाला. पुढे त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे दोन गोष्टी. त्याच्या रक्ताने आणि मी जेव्हा विश्वास करतो. समजलं? हे दोन्ही जुळून आलं पाहिजे. गेल्या वेळी आपण बोललो प्रभू वळून रेडी आहे, आता माझा वळण्याचा कार्यक्रम रेडी होण्याचा. वाचन. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. बरोबर आहे. देवाने त्याला पुढे ठेवलं. देवाचा प्लॅन एकदम क्लिअर आहे. पुत्राच्या रक्ताद्वारे आणि तुमच्या विश्वासाद्वारे प्रायश्चित स्वीकारणे आहे. पुढे यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने अपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे आता ऐकून घ्या. लास्ट बघ आपण बोललो ना न्यायी आहे का परमेश्वर. तुम्हाला आणि आम्हाला पाप माफ करण्यासाठी प्रभू न्यायी आहे का ह्याकडे वळा. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. नीतिमान ठरविणारे. समजलं? मी पापी होतो. लक्षात द्या. लास्ट भाग. मी पापी होतं, माझ्यावर प्रभूचा क्रोध येणार होतं. प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आणि मी जेव्हा विश्वास केल्यावर ते जे काही न्याय होतं ते कोणावर गेलं? येशूवर गेलं. आणि मी काय झालं? नीतिमान. समजलं? प्रभू आता माझ्याकडे बघताना कसं बघतो? क्रूस मध्ये आहे. आणि क्रूसातून बघताना किंवा प्रभूच्या येशूच्या रक्ताद्वारे बघताना तुम्ही आणि मी जे विश्वास केले ते पवित्र दिसतात. म्हणून आपण नीतिमान झालो. म्हणजे आता आधीचं मी जे तुम्हाला सांगितलं 1 लाख रुपये कोणी घेऊन गेलं किंवा तुमचा हात तोडलं, बरोबर आहे, आपण माफ करणार नाही. पण प्रभू का माफ करतो? कारण जे काही क्रोध होतं कोणी दुसऱ्यांनी भरपाई केलं. म्हणजे ते 1 लाख रुपये नवीन कोणीतरी येऊन तुम्हाला ते दिलं वाटलं. समजा तुमचं चोरी झालं, नवीन कोणीतरी येऊन सांगितलं तुमचं चोरी झालं ना, खूप दुःख आहे ऐकून, हे घ्या 1 लाख रुपये. आता तुम्ही जे काही कोणीतरी तुम्हाला ते केलं त्यांना तुम्ही माफ करणार का? पैसे भेटलं. समजलं? आपण अगोदर सांगत होतो मी देणार नाही, आपण माफ करणार नाही, कारण न्याय होतं. कारण बरोबर ना, अन्याय आहे ना. माझा पैसे गेलं आणि मी सोडून द्यायचं असं होत नाही. ते पैसे परत आल्यावर आता ते बरोबर झालं. प्रभूचं गणित पण तेच आहे. ऐकून घ्या, प्रभूचं गणित पण तेच आहे. प्रभू तुम्हाला फुकटचा माफ करू शकणार नाही, पण प्रभू येशू मध्ये आल्यामुळे त्यांनी तुम्हाला माफ केलं. मी फक्त ते उदाहरण यासाठी दिलं की तुम्ही विचार करावा. समजलं? हे समजलं? नाही, हाताचं ऑपरेशन किंवा काय करण्यासाठी जर काही कोणी पैसे दिले आणि तुमचा हात आता बरोबर झालं
त्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही माफ करा. म्हणजे काय झालं की न्यायाच्या हिशोबाने कोणालाही फुकटचं सोडू शकत नाही. प्रायश्चित गरज आहे, प्रायश्चित शिवाय होत नाहीये. म्हणून बघा सर्व धर्मामध्ये लोक सांगणार तुम्ही हे करा त्याचं तरच देव खुश होणार. बरोबर आहे. पण एकच डिफरन्स काय, एकच फरक आहे की इकडे आपण करतो आणि इकडे देव करतो. समजलं? माणूस कितीही प्रायश्चित केलं तरी कमी आहे, कारण तुम्ही किती प्रायश्चित करणार. आता मी एक तुम्हाला गणित सांगतो आणि बंद करतो. समजा दिवसाला मी 10 पाप करतो. आता ते माझ्याबद्दल सांगत नाही, उदाहरण आहे, नाहीतर सांगणार की त्यांनी सांगितलं ते दिवसाला 10 पाप करतात. प्रत्येक पापामागे जर काही समजा देवानी सांगितलं 100 रुपये द्या, 1000, बरोबर आहे. आपण थोडं गणित करून बघूया की कसं झालं तर काय होणार. समजलं? 10 पाप करतो, एका पापामागे मला 100 रुपये द्यावं लागतं. तर एका दिवसातच माझं 1000 रुपये गेलं. त्या हिशोबाने महिन्याचं 30 असेल तर 30,000 गेलं. व्हेरी गुड. अरे तुमचं गणित चांगलं आहे. अजून एक 12 गेलं, 3 लाख. ठीक आहे. आता हे 3,60,000 एका वर्षाचं. आता तुम्ही गणित बाकी तुमचं करा. तुम्ही आतापर्यंत किती वर्ष जगलं त्या हिशोबाने ह्याचा आता हे आपण थोडा कमी करूया, 2 लाख करूया. म्हणजे आता माझा वय 45 आहे समजा, आणि आपण ह्याला 2 लाख केलं. एकदम छोटा नंबर घेतलाय. 45 वय आहे, प्रत्येक वर्षाचं 2 लाखाचं कर्ज आहे, आणि हे किती झालं? 90 लाख, 1 करोड. नहीं, 1 करोड़ हो गया. ये मेरा गिनती में 1 करोड़ हो गया. याद रखो, ये 36 था, 3,60,000 था, उसको मैंने 2 लाख करके कम कराया. फिर भी मेरा हिसाब 90 हो गया, 90 लाख हो गया. समजलं? म्हणजे विचार करा की प्रभूला किती माफ करावा लागला आपल्याला. कधी कधी आपल्याला वाटतं हा प्रभूने माफ केलं. अरे प्रभूने माफ केलं म्हणजे किती मोठं कार्य केलं झालं. की विचार करा, तुम्ही एवढं पैसे देऊनही तुमचा माफी होणार नाही. बरोबर आहे. एवढं करूनही तुमचा माफी भेटणार नाहीये, कारण तुमचं बाजूचं प्रायश्चित आहे. जेव्हा देवाने प्रायश्चित केलं त्यांनी पूर्णपणे केलं, एकदाच केलं, सगळ्यांसाठी केलं. ठीक आहे. त्याच्यावर मनन करा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.